Good morning and welcome to all students of 4th standard. Today we see the first chapter of EVS, that is the life cycle of animals, and we see the topic that is metamorphosis. Metamorphosis म्हणजे स्वरूप बदल किंवा स्थित्यंतर होणं. तर देर आर सिमिलॅरिटीज बिटवीन अ गोट अँड इट्स किड. आपण शेळी आणि तिचं पिल्लू किंवा कीड बघितलं तर आपल्याला सारखेपणा त्याच्यासारखंच दिसतं. अँड बिटवीन अ हेन अँड हर चिक, की कोंबडी आणि तिची पिल्लू यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला सारखेपणा दिसतो. हाऊ एव्हर अ कॅटरपिलर अँड अ बटरफ्लाय आर व्हेरी डिफरंट. पण तरीसुद्धा आपण बघतो की कॅटरपिलर म्हणजे फुलपाखराची जी अळी असते, लार्वा आपण ज्याला म्हणतो ती, आणि मूळ फुलपाखरू म्हणजे जे ॲडल्ट फुलपाखरू बटरफ्लाय जे आहे त्यामध्ये खूप फरक दिसतो. त्याच्यासारखं दिसत नाही, की फुलपाखराचं कॅटरपिलर जे आहे आणि फुलपाखरू हे वेगवेगळे दिसतात. Thus, in some animals, the young one grows into an adult animal that looks very different from the young one. की काही प्राण्यांमध्ये की यंग वन्स म्हणजे छोटे जे आहे नवीन नवजात ते आणि ॲडल्ट मोठा जो आहे यांच्यामध्ये खूप फरक आढळून येतो. दिस चेंज ऑफ फॉर्म इज कॉल्ड मेटामॉर्फोसिस. की what is a metamorphosis? In some animals, the young one grows into an adult animal that looks very different from the young one. की काही प्राण्यांमध्ये यंग वन म्हणजे छोटे जे आहे नवीन नवजात प्राणी हे ॲडल्ट ॲनिमल जेव्हा होतो त्या ॲडल्ट ॲनिमलपेक्षा खूपच वेगळे दिसतात. की यंग वनपेक्षा ॲडल्ट खूप वेगळा दिसतो. यालाच आपण स्वरूप बदल म्हणजे मेटामॉर्फोसिस असं म्हणतो. दिस चेंज ऑफ फॉर्म इज कॉल्ड मेटामॉर्फोसिस. आता मेटामॉर्फोसिस इन बटरफ्लाय आपण बघणार आहोत की बटरफ्लाय जो आहे त्याच्यामध्ये हा स्वरूप बदल कसा होतो, की फुलपाखराची म्हणजे एका अळीपासनं की फुलपाखरू पूर्णतः कसं विकसित होतं, डेव्हलप होतं हे आपण बघणार आहोत. बघा की बटरफ्लायज ऑफ व्हेरियस शेप्स अँड ब्युटिफुल कलर्स आर अ पार्ट ऑफ आवर एन्व्हायरमेंट. दे लिव्ह देअर लाईफ अमॉंग प्लांट्स. बघा की आपण आपल्या या पर्यावरणामध्ये की वेगवेगळ्या आकाराचे आणि रंगाचे फुलपाखरं बघतो. की हे सर्व वनस्पतींमध्ये इकडं तिकडं म्हणजे हिअर अँड देअर आपण म्हणू की ह्या फुलावरनं त्या फुलावर, या पानावरनं त्या पानावरती असे फुलपाखरं ह्या वनस्पतींमध्येच फिरत असतात. ॲज बटरफ्लायज ग्रो, जसं फुलपाखरू वाढतं, दे पास थ्रू 4 स्टेजेस. की हे बटरफ्लाय 4 अवस्थांमधनं जातं. दीज आर एग, लार्वा, प्युपा अँड ॲडल्ट. की ह्या अवस्था 4 आहेत. पहिले एग, त्यानंतर लार्वा, त्यानंतर प्युपा अँड ॲडल्ट. म्हणजे एग म्हणजे अंडे, ह्या अवस्थेतून त्याची अळी तयार होते. अळीनंतर प्युपा, त्याचाच कोश, अळी स्वतःभोवती एक कोश तयार करते, त्याला आपण प्युपा म्हणतो. अँड ॲडल्ट, नंतर ॲडल्ट म्हणजे तरुण अशी फुलपाखरू अवस्था तयार होते की तो प्रौढ होतो. द ॲडल्ट स्टेज इज कॉल्ड बटरफ्लाय. आणि जी प्रौढ अवस्था जी आहे तिलाच आपण बटरफ्लाय म्हणतो. तुम्हाला इथं बटरफ्लाय दिसतं या आकृतीत, या डायग्राममध्ये. आता बघा पुढे द प्लेन टायगर बटरफ्लाय. की प्लेन टायगर बटरफ्लाय त्याला बिबळ्या फुलपाखरू आपण म्हणू टायगर बटरफ्लायला. द प्लेन टायगर बटरफ्लाय इज अ व्हेरी कॉमन वन. आणि जनरली की जे बिबळ्या फुलपाखरू असतं की हे सर्वसामान्य कॉमन आहे, की यामध्ये आपल्याला या 4 अवस्था दिसून येतात. लेट अस टेक इट्स एक्झाम्पल टू सी
हाऊ द ग्रोथ ऑफ बटरफ्लाय टेक्स प्लेस. की आपण आता हेच एक्झाम्पल घेऊया आणि बिबळ्या बटरफ्लाय म्हणजे टायगर बटरफ्लायचं, की त्याची ग्रोथ कशी होते. बघा आता द फिमेल प्लेन टायगर बटरफ्लाय lays an egg on the milkweed leaf. मिल्कवीड रिप म्हणजे जे रुईचं पान जे आहे, इथं रुई दाखवली त्या पानावरती. द फिमेल प्लेन टायगर बटरफ्लाय, की जे फिमेल टायगर बटरफ्लाय असतं, बिबळ्या फुलपाखरं असतं, त्याची जी फिमेल म्हणजे मादी आहे ती लेज ॲन एग ऑन द मिल्कवीड रिप, की रुईच्या पानावरती ती अंडी घालते. इन 6 to 8 days द लार्वा इमर्जेस फ्रॉम द एग. आणि हे जे पान आहे या पानावरती इथं अंडी घातलेली आहे त्या फिमेल बटरफ्लायने, या फिमेल बटरफ्लायने जे एग दिलेले आहे त्या पानावरती, की 6 ते 8 दिवसात इन 6 to 8 days द लार्वा इमर्जेस फ्रॉम द एग. द लार्वा ऑफ अ बटरफ्लाय इज कॉल्ड अ कॅटरपिलर. आणि हे जे कॅटरपिलर आपल्याला दिसतंय इथं चित्रात, की हे जे बटरफ्लायची लार्वा आहे तिलाच कॅटरपिलर असं म्हणतात. म्हणजे ह्या अळीला आपण कॅटरपिलर असं म्हणतो. वेन द कॅटरपिलर कम्स आउट ऑफ द एग इट इज व्हेरी हंग्री. बघा की हे जे कॅटरपिलर जेव्हा त्या रुईच्या पानावरती आपल्याला दिसत आहे, दॅट इज मिल्कवीडच्या, की जेव्हा त्या अंड्यातनं बाहेर येतं तर त्यावेळेस ते खूप हंग्री असतं, म्हणजे भुकेलं झालेलं असतं. इट बिगन्स टू निबल अँड इट द व्हेरी लिप ऑन विच इट इमर्जेस फ्रॉम द एग. तर हे काय करतं की खूप भुकेलं असल्यामुळं लगेच ज्या पानावरती ते अंड्यामधनं बाहेर येतं त्याच पानाला ते निबल करायला सुरुवात करतं, म्हणजे कुरतडायला खायला सुरुवात करतं. इट इट्स व्हेरी फास्ट. आणि ते त्या पानाला खूप जलद खायला सुरुवात करतं. सो इट्स ग्रोथ इज व्हेरी रॅपिड. आणि म्हणून की ह्या अळीची ग्रोथ खूप फास्ट व्हायला सुरुवात होते. इथं नवीन टर्म आहे बघा, मोल्ट. मोल्ट म्हणजे टू शेड ओल्ड स्किन टू मेक वे फॉर न्यू ग्रोथ. की मोल्ट होणं म्हणजे काय, तर कात टाकणं. कात जसं साप कात तयार करतो स्वतःच्या भोवती, तर त्या पद्धतीत टू शेड ओल्ड स्किन टू मेक वे फॉर न्यू ग्रोथ, की स्वतःची जी त्वचा आहे ती शेड करणं, झाकणं, आवरण एक त्वचेला तयार करणं म्हणजे मोल्ट होणं हो. त्याला आपण कात टाकणं असं म्हणतो. तर बघा हे कॅटरपिलर कात कशा पद्धतीत तयार करतं. द कॅटरपिलर ऑफ द प्लेन टायगर बटरफ्लाय ग्रोज सो रॅपिडली इन द फर्स्ट 2 or 3 days. म्हणजे पहिल्या 2 ते 3 दिवसात हे जे कॅटरपिलर आहे जे पानं खातं, बरोबर, की ज्या पानावरती कॅटरपिलर अंड्यातनं बाहेर येतं तेच पान ते निवल म्हणजे कुरतडायला सुरुवात करतं. आणि 2 ते 3 दिवसात हे खूप झपाट्याने म्हणजे फास्टली वाढतं. दॅट इट डज नॉट फिट इन इट्स स्किन एनिमोर. आणि मग त्याची जी त्वचा असते त्या त्वचेमध्ये, बाह्य त्वचा जी असते त्याच्यामध्ये तो फिट होत नाही, कारण की वाढ झपाट्याने होते. बट अंडर द ओल्ड स्किन अ न्यू लूज स्किन इज फॉर्म ऑन द ग्रोईंग कॅटरपिलर. मग ही पानं खात असताना 2 ते 3 दिवसात की जुनी जी त्वचा असते त्या जुन्या त्वचेच्याच खाली एक नवीन त्वचा त्या कॅटरपिलरला म्हणजे त्या अळीला तयार होते. देन द कॅटरपिलर शेड्स द ओल्ड स्किन, दॅट इज इट मोल्ड्स. आणि म्हणजे कॅटरपिलर शेड्स द ओल्ड स्किन, दॅट इज इट मोल्ड्स. म्हणजे काय होतं की तो कात टाकतो, म्हणजे त्याची जी ओल्ड स्किन जी असते ती टाकली जाते बाहेर, म्हणजे आणि त्याला नवीन त्वचा प्राप्त होते. आता बघा पुढे
नवीन त्वचा प्राप्त झाल्यानंतर काय होतं 2-3 दिवसानंतर अगेन इट बिगन्स टू गॉबल अप द लिप. मग ते पान संपलं, दुसरं त्याच झाडावरती दुसरं पान खायला ते आदाशीपणे, गॉबल अप म्हणजे आदाशीपणे खायला सुरुवात करतं. अँड कंटिन्यूज टू ग्रो रॅपिडली, आणि आणखी त्याची वाढ व्हायला सुरुवात होते. म्हणजे ती अळी खूप मोठी व्हायला सुरुवात होते. इन 2 or 3 days, त्यानंतर परत 2 ते 3 दिवसात इट मोल्ड्स अ सेकंड टाइम. दुसऱ्या वेळेस ते जे अळी जी आहे कॅटरपिलर कात टाकते, म्हणजे परत त्याला नवीन त्वचा पुन्हा तयार होते. इन धिस वे इट मोल्ड्स 4 times. म्हणजे अशी जी कात आहे 4 वेळेस 2 ते 3 दिवसाच्या अंतरात तो कात टाकतो. म्हणजे इट रिमेन्स इन द कॅटरपिलर स्टेज फॉर 10 to 12 days. म्हणजे ही अळीची अवस्था 10 ते 12 दिवसांपर्यंत असते. आणि ह्या 10 ते 12 दिवसामध्ये तो कॅटरपिलर म्हणजे ती अळी जवळजवळ आपली त्वचा जवळजवळ 4 वेळेस बदलते. म्हणजे 4 वेळेस ती मोल्ट होते, म्हणजे कात टाकते. म्हणजे नवीन 4 वेळेस तिला त्वचा प्राप्त होते. जस्ट बिफोर द लास्ट मोल्ट, शेवटी जी कात टाकली जाते, शेवटच्या कात टाकण्याच्या आधी, मोल्ट होण्याच्या आधी, कॅटरपिलर वीव्ज अ बटन ऑफ अ सिल्कन थ्रेड ऑन अ स्टॉक ऑर अ लीफ अँड हँग्स इटसेल्फ फ्रॉम इट. तर बघा 4 वेळेस तो अशा आवरण त्याला तयार होतात, नवीन 4 वेळेस त्याला त्वचा येते. आणि शेवटच्या वेळेस, शेवटची जी मोल्ट अवस्था असते कात टाकण्याची, त्या अवस्थेच्या आधी की हा कॅटरपिलर काय करतो की सिल्कन थ्रेड लाईक जो त्याचा तोंडातून निघणारा जो श्राव असतो, बरोबर, की वेव्ज म्हणजे विणतो, बटन ऑफ अ सिल्कन थ्रेड ऑन अ स्टॉक ऑर अ लीफ अँड हँग्स इटसेल्फ फ्रॉम इट. चित्रात दाखवल्या पद्धतीने, चित्रामध्ये इथे डायग्राममध्ये, पिक्चरमध्ये दाखवलं की तो म्हणजे कॅटरपिलर 4th अवस्थेच्या आधी स्वतःला बघा कसा लटकवतोय. दॅट इज प्युपा स्टेज त्याला प्राप्त होते. आणि तो एक बटनासारखं म्हणजे पूर्ण बंद पॅकमध्ये तो असतो त्या प्युपा स्टेजमध्ये. जस्ट बिफोर द लास्ट मोल्ट द कॅटरपिलर वेव्ज अ बटन ऑफ अ सिल्कन थ्रेड, की सिल्कन थ्रेडचं रेशमासारखा थ्रेड जो आहे त्या थ्रेडचं एक बटन तो वेव करतो, म्हणजे विणतो. आणि ऑन अ स्टॉक ऑर अ लीफ, जे पाण्याचा देठ वगैरे जो आहे, बरोबर, की त्या लीफला तो काय करतो, हँग्स इटसेल्फ फ्रॉम इट, स्वतःला तो असा हँग करतो, म्हणजे लटकवतो त्या देठाला किंवा पानाला आपण म्हणू लटकवतो. व्हेन इट मोल्ड्स धिस टाइम इट फॉर्म्स अ प्युपा. जेव्हा तो 4थ्या स्टेजला मोल्ट होतो, म्हणजे कात टाकतो, की तो काय तयार करतो की प्युपा म्हणजे एक कोश तयार करतो. इथं डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे एक कोश आपल्याला दिसतोय, विच इज द नेक्स्ट स्टेज ऑफ ग्रोथ. आणि ही प्युपा म्हणजे पहिले आपण एग बघितली, एग नंतर कॅटरपिलर नंतर आता प्युपा म्हणजे कोश अवस्था होते. द प्युपा ऑफ अ बटरफ्लाय इज ऑल्सो कॉल्ड अ क्रिसॅलिस किंवा क्रायसॅलिस. आपण या 4th स्टेजला कोश अवस्था असं म्हणतो. आता बघा कोश अवस्थानंतर बघा, इट रिमेन्स इनसाइड द क्रिसॅलिस फॉर द नेक्स्ट 11 or 12 days. आता एवढं खाल्लेलं आहे बटरफ्लायने, कॅटरपिलरने, तर स्वतःभोवती तो असा कोश तयार करतो. कोश तयार केल्यानंतर तो मध्ये ती अळी पॅकअप होते. पॅक झाल्यानंतर ती बघा पुढच्या वेळेस इट रिमेन्स इनसाइड द क्रिसॅलिस फॉर द नेक्स्ट 11 or 12 days, की त्या कोशामध्ये ती अळी जवळजवळ 11 ते 12 दिवस राहते. इट डज नॉट ईट एनिथिंग ड्युरिंग दिस स्टेज. म्हणजे प्युपा स्टेज म्हणजे क्रिसॅलिसमध्ये त्या स्टेजमध्ये 11 ते 12 दिवस ती अळी म्हणजे ती कॅटरपिलर काहीही खात नाही. हाऊएव्हर इनसाइड द क्रिसॅलिस, की त्या क्रिसॅलिसमध्ये कोशामध्ये इम्पॉर्टंट चेंजेस टेक प्लेस इन इट्स बॉडी, की त्या क्रिसॅलिस म्हणजे कोश अवस्था, ही जी आपण बघितली कोश अवस्था, या कोशामध्ये, या प्युपामध्ये, क्रिसॅलिसमध्ये
बघा 11 ते 12 दिवस 11 ते 12 दिवस की त्या कॅटरपिलरच्या बॉडीमध्ये शरीरामध्ये बदल होतात. द ग्रोथ ऑफ द प्लेन टायगर गेट्स कंप्लीटेड इनसाइड द क्रिसॅलिस. म्हणजे त्या कॅटरपिलरची म्हणजे कोश अवस्था जी आहे त्या कोश अवस्थेमधनं तो नवीन असा टायगर बटरफ्लाय डेव्हलप होतो. म्हणजे त्याला नवीन पंख फुटतात, पाय पण येतात. द ग्रोथ ऑफ द प्लेन टायगर गेट्स कंप्लीटेड इनसाइड द क्रिसॅलिस. म्हणजे पूर्ण प्लेन टायगर बटरफ्लायची ग्रोथ त्या प्युपामध्ये म्हणजे क्रिसॅलिसमध्ये कोश अवस्थेमध्ये कंप्लीट होते. देन द ॲडल्ट बटरफ्लाय इमर्जेस फ्रॉम द क्रिसॅलिस. मग हे जे कोश आहे या कोशमधनं प्युपामधनं की ॲडल्ट बटरफ्लाय बाहेर येतो. देन द ॲडल्ट बटरफ्लाय इमर्जेस फ्रॉम द क्रिसॅलिस. इट नाव हॅज 4 अट्रॅक्टिव्ह विंग्स. त्याला 4 असे अट्रॅक्टिव्ह पंख आलेले असतात, फुटलेले असतात. अँड 6 लॉंग लेग्स. आणि हा जो आपण इथं बघितला हा जो कॅटरपिलर लार्वा जे आहे बरोबर, या लार्वाला ह्या इथे कोशामध्ये म्हणजे क्रिसॅलिस आपण त्याला प्युपा म्हणतो. तर 11 ते 12 दिवस तो काहीही खात नाही आणि तिथं त्याला त्याची नवीन वाढ घडून येते. म्हणजे त्याला पंख फुटतात आणि 4 पंख फुटतात आणि 6 पाय त्याला प्राप्त होतात की आणि मग तो उडण्यास समर्थ होतो. म्हणजे स्वतःची डेव्हलपमेंट त्या प्युपामध्ये बटरफ्लायची होते. ऑल बटरफ्लायज गो थ्रू दीज स्टेजेस ऑफ ग्रोथ. की ह्या ज्या 4 स्टेजेस आपण बघितल्या या 4 स्टेजेसमधनं सर्व फुलपाखरं डेव्हलप होतात, स्वतःची वाढ करतात आणि नवीन असं ॲडल्ट बटरफ्लाय आपल्याला बघायला भेटतात. रंगीबेरंगी कलरचे फुलपाखरं बटरफ्लाय आपण बघतो. पुढचा जो भाग आहे बघा, डू यू नो फॉर इच टाईप ऑफ बटरफ्लाय द टाईप ऑफ प्लांट्स ऑन हुज लिव्स इट्स फिमेल विल ले एग्स इज फिक्स्ड. की बघा की प्रत्येक टाईपचं जे बटरफ्लाय आहे, आपण आता इथं टायगर प्लेन बटरफ्लाय बघितला की इट्स ले एग्स, दॅट इज जो आपण म्हणू फिमेल आहे, फिमेल लेज एग्स ऑन द मिल्कवीड ट्री, दॅट इज लीफ ऑफ मिल्कवीड ट्री. त्या पद्धतीत जे वेगवेगळ्या टाईपचे बटरफ्लाय आहे की कोणत्या पानावरती म्हणजे कोणत्या झाडाच्या पानावरती एग्स टाकायचे हे फिक्स असतं. द टाईम द लार्वा टेक टू इमर्ज फ्रॉम द एग्स इज डिफरंट फॉर डिफरंट टाईप्स ऑफ बटरफ्लाय. जसं लार्वा आपण जसं एगमधून लार्वा आता इथं बघितलं आपण 6 to 8 डेजमध्ये ती लार्वा त्या एगमधनं बाहेर येते. तसं वेगवेगळ्या टाईपचे जे बटरफ्लाय आहे त्यांचे जे एग्स आहे त्याचा टाईमसुद्धा हा वेगवेगळा आहे. देर इज अ ग्रेट व्हरायटी इन कॅटरपिलर्स. आणि ह्या ज्या कॅटरपिलर ज्या आहेत त्या कॅटरपिलरसुद्धा वेगवेगळ्या व्हरायटीच्याच असतात. डिफरंट टाईप्स ऑफ कॅटरपिलर्स आर ऑफ डिफरंट कलर्स. आणि वेगवेगळे जे कॅटरपिलर तयार होतात ते वेगवेगळ्या कलरचे असतात. देअर बॉडी इज लाँग. आणि त्यांचं शरीरसुद्धा मोठं म्हणजे लांबट असतं. मॅनी टाईप्स ऑफ कॅटरपिलर्स आर हेअरी. काही कॅटरपिलर जे आहे खूप प्रकारचे की ते हेअरी असतात म्हणजे त्यांच्या बॉडीवरती स्मॉल हेअर्ससुद्धा असतात. आता बघा इथं व्हेरियस बटरफ्लायज दाखवलेले आहे की यांच्या कॅटरपिलर ज्या आहे त्या वेगवेगळ्या कलरच्या असतात. नेक्स्ट, डू यू नो आफ्टर वी हॅव क्लीन द ग्रेन वी बाय वी स्टोअर इट इन अ बॉक्स. की जेव्हा आपण जे धान्य विकत घेतो जेव्हा आपण ते स्वच्छ करतो, क्लीनअप करतो म्हणजे त्यातला कचरा वगैरे काढतो त्यावेळेस आपण एखाद्या बॉक्समध्ये जर ते पॅक केलं, स्टोअर केलं, इव्हन देन व्हेन वी ओपन द बॉक्स आफ्टर सम डेज वी मे सी सम इन्सेक्ट्स इन इट. जेव्हा आपण ते बॉक्स ओपन करतो त्यावेळेस आपल्याला त्यामध्ये काही किडे दिसतात, काही छोट्या छोट्या सफेद कलरच्या
पाकोळ्या म्हणजेच बटरफ्लाय आपल्याला दिसतात, छोटे छोटे सफेद कलरचे. तर असं का? देअर कॅन बी इन्सेक्ट्स इन द ग्रेन स्टोर्ड इन प्लेसेस लाईक warehouses, in the grocer shop, or even in our homes. तर बघा की जेव्हा आपण जे धान्य खरेदी करतो त्यावेळेस वेअरहाऊस म्हणजे धान्याचं जे गोदाम असतं, त्या गोदामामध्ये काही इन्सेक्ट त्या धान्यावर बसलेले असतात. तसंच जेव्हा आपण दुकानदाराकडनं, व्यापाऱ्याकडनं जे विकत घेतो बरोबर, किंवा आपल्या घरामध्ये सुद्धा की काही इन्सेक्ट असतात. नाऊ इफ अ फिमेल इन्सेक्ट लेज एग्ज इन धिस ग्रेन, जेव्हा आपण जे धान्य स्वच्छ करून टाकतोय पण त्या धान्यामध्ये काही बरोबर फिमेल इन्सेक्ट जे असतात, आपण जसं फिमेल बटरफ्लाय बघितलं तसे काही फिमेल इन्सेक्ट जे आहे ते काय करतात, या धान्यामध्ये अंडी घालतात. आणि आपण जेव्हा स्वच्छ करतोय म्हणजे क्लीनअप करतोय धान्य, त्यावेळेस आपल्याला ते काही दिसते नाही, कारण ते आकाराने खूप छोटे असतात. We cannot see them because of their tiny size. The warmth and air they get in the box in which the grain is stored is enough for them to grow. जेव्हा आपण बॉक्समध्ये जे पॅक केलेले असतात, ही अंडी सुद्धा त्या बॉक्समध्ये जातात आणि मग त्या बॉक्समध्ये पुरेशी वॉर्मथ म्हणजे गरमाई, म्हणजे त्यांना आपल्याला वॉर्मथ म्हणजे उब भेटते आणि हवासुद्धा त्यांना भेटते आणि ते तिथं वाढतात. त्यांच्या 4 अवस्था तिथं कंप्लीट होतात. सो देअर ग्रोथ कंटिन्यूज इनसाइड द बॉक्स, म्हणजे त्या बॉक्समध्ये त्यांची वाढ होते. आणि आपल्याला वाटतं की आपण धान्य स्वच्छ करून क्लीन करून त्यामध्ये टाकलेलं आहे, पण ती छोटी छोटी जी एग्स असतात बॉक्समध्ये ती आपल्याला न दिसल्यामुळं तिथं त्यांची वाढ होते. दे अल्सो हॅव द सेम स्टेज ऑफ ग्रोथ, नेमली एग, larva, pupa and adult. When we open the box, we see the insects in the grain. जेव्हा आपण ते बॉक्स ओपन करतो आपल्याला तिथं इन्सेक्ट्स, कीटक दिसून येतात. When we open the box, we see the insects in the grain at the different stages of growth in which they are. की वेगवेगळ्या स्टेजमध्ये आपल्याला तिथं दिसतात. काही त्यामध्ये इन्सेक्ट असे दिसतात की काही लार्वा दिसतात, काही छोट्या छोट्या बटरफ्लाय म्हणजे पाकोळ्या आपल्याला दिसून येतात.